श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार. मी सुनंदा शाळेग्राम. काल आपण विरामचिन्हांकित ज्ञानेश्वरीची वाचनाची पद्धत पाहिली. जवळजवळ 300 ओव्या काल आपण वाचल्या. आपणही याच पद्धतीनुसार जर या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर आपल्यालाही त्यातला भाव आकळायला लागेल, अर्थबोध व्हायला लागेल. मात्र हे होण्यासाठी आपल्याला ही विरामचिन्हांकित ज्ञानेश्वरीच पुढ्यात घेऊन वाचावं लागेल. कारण अन्य प्रतींमध्ये अशी विरामचिन्ह घातलेली नाही आहेत. आणि ही विरामचिन्हांकित ज्ञानेश्वरी जी स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींनी स्वतः लिहिलेली आहे, ती त्यांनी प्रकाशित केलेलीच ज्ञानेश्वरी. पुनर्मुद्रण मी त्याचं केलेलं आहे आणि ती माझ्याकडेच मिळू शकेल. ज्यांना कोणाला हवी असेल ही प्रत त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. त्यांच्यासाठी फोन नंबर सांगते आहे 9175522990. दुसरा नंबर असा आहे व्हॉट्सअपचा 9834262518. आता आपण अध्याय दुसरा यातल्या 20 ओव्या काल आपल्या झालेल्या आहेत. त्याच्या पुढच्या ओव्या आता वाचायला सुरू करू. म्हणून शोकू न धरी तू पुरता धीरू धरी, हे शोचता वेरी पांडुकुमरा. तुझं नव्हे उचित येणे नासेल जोडले बहुत, तू अजून वरी हित विचारी पा. येणे संग्रामाचेनी अवसरे येत कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोयरे जाहले तुझं. तू आधीची काय नेळसी की हे गोत्रज ओळखीसी, वायाची काय करीसी अतिशय येथ. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय झाले काय स्नेह उपनले, हे नेणिजे परी कुडे केले अर्जुना तुहा. मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण, हे संग्रामी पतन कारण क्षत्रियासी जाण क्षत्रियासी. ऐसेन तो कृपावंतू नाना परी असे शिकवितू, ते ऐकोनी पांडुसुतू काय बोले. अर्जुन वाच. देवा हे तुले वरी बोलावे न लगे, अवधारी आधी तूची विचारी. संग्राम हा हे झुंज नव्हे प्रमादू, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू. हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोषू पावविजती. तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती. देवा संत वृंद नमस्कारिजे, का घडे तरी पूजिजे. हे वाचूनी केवी निंदिजे स्वये वाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूज्य आम्हा नियमाचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे, जया लागी मने विरू आम्ही स्वप्नी न धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वरी जळो हे जियाले, येथ आगवियासी हेचे काय झाले. जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला. तेणे उपकारे आभारला काय वधितया ते. जेथीची या कृपा लाभे वरू, तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरी तोही आहाच देखिजे. परी क्षोभू मनी नेणिजे द्रोणाची, हे अपार जे गगन. वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे. वरी अमृतही विटे काळवशे वज्रही फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकरविलाही. स्नेहा लागी माये म्हणिपे ते किरू होये, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणीये. हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा येणे माने म्हणतू, वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांग पा येथ घातू चिंतू येईल. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्यसुख भोगावे.
ते मना नये आघवे जीवितेसी. हे येणे माने दुर्भर जे याही उनी भोग सधर, ते असतू येथ वर भिक्षा मागता बली. ना तरी देशत्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे, परी शस्त्र आता न धरिजे यावरी. देवा नवनिशिती शरी वावरोन यांच्या जिव्हारी, भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे, ते काढून काय किजती लिप्त केवी सेविजती, मज न ये हे उपपत्ती याची लागी. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे कृष्णा अवधारी, परी ते मना न येची मुरारी ऐकोनिया. हे जाणूनी पार्थू ब्याहाला, मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवो का चित्त या बोला देतीच ना. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. पै विरू जयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडिजे, ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती. आता ऐसिया ते वधावे की अभेरून या निघावे, या दोही माझी बरवे ते नेणो आम्ही. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरा वृद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासी असता न दिसे वस्तुजात. देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हिता आपुले तेही नेणे. तरी कृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आगवे आम्हासी तू. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अभेरू, की सरिता ते सागरू त्याची केवी. ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये, तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे, तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपजनासे मनी, तो तुझिया वाक्या वाचूनी न जाय आणिके. एत पृथ्वी तळा आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल. परी मोहा न फिटेल मानसीचा, जैसी बीजे सर्वथा आहाळिली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोही, एथ एक उपेगा जाये परमामृत. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती ग्रासी सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेणे. की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भांजेची ना. हे जाणून ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की. तैसिया पांडुकुमारा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलीळा रक्षीला आता. म्हणून तो पार्थू मोहफणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. मग देखा तेथ फाल्गुनू, घेतलासे भ्रांती कवळूनू, जैसा घनपटली भानू आच्छादिजे. तया परी तो धनुर्धरू, जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. म्हणून सहजे सुनिळू, कृपामृते सजळू, तो ओळलासे गोपाळू महामेघू. तेथ सुदर्शनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुना चळू निवेल, मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची या राणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदासू. ऐसे संजयो असे सांगतू म्हणे, राया तो पार्थू पुनरपी शोका कुळितू काय बोले. ऐके सखेदू बोले श्रीकृष्णाते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी. ऐसे एकी वेळा बोलिला
मग मौन धरुनी ठेला, तेथ कृष्णा विस्मो पातला, देखोनी तयाती. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे आदरिले काय येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय किजे. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्यौषधी, वैद्य सूची निरवधी निदानीची. तैसे विवरितू असे अनंतू, तया दोन्ही सैन्या आतू, जयापरी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेहाती. की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. तैसी वरी पाहता उदासे, आतु तरी अति सुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीची. तू जाणता तरी म्हणविसी, परी निणिवे ते न संडिसी, आणि शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यंधा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तू आपण पे तरी नेणसी, परी या कौरवाते शोचू पाहसी. हा बहु विस्मयो आम्हासी पुढत पुढती. तरी सांग पा अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादी विश्वरचना ते लटके काही. एथ समर्थू एकू आथी, तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हा हो का सांप्रत ऐसे झाले, जे हे जन्ममृत्यू तुवा सृजले, आणि नाशू पावे नाशले तुझे निकाई. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातू न धरिसी चित्ती, तरी सांगे काही हे होती चिरंतन. की तू एक वधिता, आणि सकळ लोकू हा मरता, ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का शोचावे सांगे मज. परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेक जे होती, ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय ते भ्रांती म्हणून या. अर्जुना सांगेन ऐक, येथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेक आदी करुनी, नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे, एरवी वस्तू तत्वता वस्तू असे अविनाशची. जैसे पवने तोय हलविले, आणि तरंगाकार जाहले, तरी कवण के जन्मले म्हणो येतेथ. तेची वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाटले, तरी आता काय निमाले विचारी पा. ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची न नाशे एकेका सवे. तैसी चैतन्याच्या ठाई, ये शरीरांतरे होती जाती पायी, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. एथ नेणावया हेची कारण, जे इंद्रियाधीनपण, ती आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. इंद्रिये विषय सेविती, तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. जे या विषयांच्या ठाई एकनिष्ठता नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ रागद्वेष उपजती श्रवणद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, वपूचेनी संगे कारण संतोष खेदा. भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तोषू देता. तैसाची द्विधू रसू, उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. देखे इंद्रियाधीन होईजे, तै शीतोष्णाते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. या विषया वाचून काही, आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोच पाही इंद्रियांचा. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे,
का स्वप्नीचा भासे भद्र जाती. देखे अनित्य त्या परी म्हणून तू अभेरी हा सर्वथा संगू न दरी धनुर्धरा. हे विषय जयाते नाही नाकळती तया सुखदुःखे न पवती आणि गर्भवास संगती नाही तया. तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था न अंगवेची. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार पर लोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे एक होऊन मीनले असे परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ तोडोन या चोखाळ निवडिती केवळ बुद्धिवंत. ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जायचे. की भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणू आले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी आसी. म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही जे निष्कर्षू दोही देखील असे. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षया अतीतू तया केलिया ही घातू कदा नोहे. आणि शरीर जाता आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पांडुकुमरा. तू धरुनी देहाभिमानाते दिठी सोनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतो आहासी. तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारीसी तरी वधिता तू नव्हेसी हे वद्य नव्हती. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग चेऊन या पाहिजे तव काही नाही. तैसे हे जाण माया तू भ्रमतू आहासी वाया. शस्त्रे हाणितलिया छाया अंगी न रूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परी भानु नाही नाशला तया सवे. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. जैसी जीर्ण वस्त्रे सांडीजे मग नूतने आणिके वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिकी छेदू न घडे या. हा प्रलयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे एत महाशोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यू अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्णो हा. हा तर्काचिये दिठी गोचर नोहे किरीटी ध्यान याचिये भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना आप नोहे साधना निस्सीमो हा अर्जुना पुरुषोत्तम. हा गुणत्रय रहितू अनादि अविकृतू व्यक्तीसी अतीतू सर्वरूप. अर्जुना ऐसा जाणावा हा सकलात्मकू देखावा मग सहजे शोक आगवा हरैल तुझा. अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानिसी तरी शोचू न पवसी पांडुकुमरा. जे आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाहो अनुस्युतू गंगा जलाचा. ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ये तिन्ही तिया परी सरिसीच सदा अवधारी भूतासी कवणी परी ठाकती ना. म्हणून हे आघवे एत नलगे तुझ शोचावे जे स्थितीचे हे स्वभावे अनादि ऐसी. ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना जे देखवनी लोकू अधीना जन्मक्षया. तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ना तरी
उदो असतु आपैसे अखंडित होती जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संवरे म्हणून हा न परिहरे आदि अंतू. तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करीसी. काय जाण तूची नेणसी धनुर्धरा. एथ आणि काही एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विषो नाही. जे समजते ये भूते जन्मा आदी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मले या. तिये क्षयाजेत जाती ते तर निभ्रांत आने नव्हती. देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये. एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे. तैसा आकार वहा माया वशे सत्स्वरूपी. ना तरी पवने स्पर्शले नीर पडी आसे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्तिकनिकी. तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. ऐसे आधीच जे नाही तया लागी रुदसी काही. तू अवीटते पाही चैतन्य एक. जयाची आरतीची भोगित विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासी. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरती. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. एका गुणानुवाद करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताच निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी माघवते न समात परतले नाही. तैसिया योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती परी ते विचारुनी पुनरावृत्ती भजती चिन्हा. जे सर्वत्र सर्व देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. जयाचेनी स्वभावे हे होत जात आघवे तरी सांगे काय शोचावे येत तुवा. एरवी तरी पार्था तुझ का नेणो न गमे चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी. तू अजूनी का न विचारिसी काय चिंती तू आहासी. स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे. यया कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगचे बुडाले जरी येत तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जैल काही पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही बोलिले. ऐसेनीही विष होय सुदले नवज्वरी देता. तैसे आणि आन करिता नाशो होईल इता म्हणून तू आता सावध होई. वायाची व्याकुळ काही आपुला निजधर्म पाही. जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. जैसे मार्गेची चालता अपाओ न पवे सर्वथा का दीपाधारे वर्तता नाडळीचे. तिया परी पार्था स्वधर्मे राहाटता सकल काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणिक काही संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे. निष्कपटा व्हावे उशिणा गाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुना झुंज देखे आताचे हे हो काजे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे. हा संग्राम काही म्हणिपे की स्वर्गूचे येणे रूपे मूर्तुका प्रतापे उदो केला. ना तरी गुणाचेनी परिकरे आरतीचेनी पडिवरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंजायचे लाहीजे जैसे मार्गे जाता आढळजे चिंतामणी. ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख तैसा संग्राम हा देख पातला असे. आता हा ऐसा अभेरी जाई मग नाथिले शोचू बैसी जाई तरी आपण आणा होईजे आपण पेया. पूर्वजांचे जोडिले आपणची होय धाडिले जरी आजी शस्त्र सांडले रणीही. असती कीर्ती जाईल जगचे अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष. जैसी भरतारे हीन वनिता
उपहती पावे सर्वथा तैसी दशा जीविता स्वधर्मे विणू. ना तरी अरण्य शव सांडीचे ते चौमेरी गिधी पिदारीचे तैसे स्वधर्म हीना अभिभविजे महादोषी. म्हणून हा सांडिसील तरी पापा वरपडा होसील आणि अपयश ते न वचैल कल्पांतविरी. जाणते न तवची यावे जवा अपकीर्ती अंगा न पवे आणि सांग पा केवी निघावे थौनिया तू निर्मत्सर सदयता एत निगसी कीर माघवता परी ते गती समजता न मनेल यया. हे चहूकडून वेढतील बाणवरी घेतील ते तपार्था न सुटी जाईल कृपाळूपणे. ऐसेनी प्राण संकटे जरी विपाये निगणे घटे तरी ते जियालेही ओखटे मरणाऊनी. तू आणिक एक न विचारीसी एत संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना यया वैर्या दुर्जना का प्रत्यय येईल मना. सांगे मज हे म्हणतील गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला हा सांगई बोलू उरला निका काही. लोक सायासे करूनी बहुते का विचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्ती ते धनुर्धरा. ते तुझा नायासे अनकळीत जोडली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे. तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरूपम तुझे गुण उत्तम तीही लोकी. दिगंतीचे भूपती भाट होऊन वाखाणती जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक. ऐसी महिमा घनवट गंगा जैसी चोकट जिया देखी जगी सुबट वाट जाहली. ते पौरुष तुझे अद्भुत आई कोनिया हे समस्त जाहले आथी विरक्त जीवितेसी. जैसा सिंहाची या हाका युगांतो होय मदमुखा तैसा कौरवा यया अशेखा धाकू तुझा. जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ते अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल जरी मागवता निघसील न झुंज तुची. आणि हे पळता पळो नेदिती धरुनी अवकळा करीती न गणित कुठी बोलती ऐकता तुझ. मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणे का न झुंजावे. हे जिंतले तरी भोगावे महीतळ. ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील. म्हणून हे गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊनी उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मो हा आचरता दोषू नाशे असता तुझ भ्रांते हे कवण चित्ता पातकाची. सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आडळीजे परी विपाये चालो नेणीजे तरी तेही गडे. अमृते तरीच मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषो पाविजे हे तुकपणे. म्हणून तुझ पार्था हे तू सांडोनी सर्वथा क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न बजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. एथ विजयपण होईल की सर्वथा देह जाईल हे आधीचे काय पुढील चिंतावे ना. आपण या उचिता स्वधर्मे राहाटता जे पावे ते निवांता सावनी जावे. ऐसिया मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे. म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. हे सांख्य स्थिती मुकुलित सांगितली तुझ येत आता बुद्धियोगू विस्तृत अवधारिपा. जिया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. जैसे वज्र कवच लेविजे मग शस्त्राचा वर्षाव साहिजे परी जैतेसी उरिजे अचुंबित. तैसे ऐक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेथ पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत. कर्माधारे रहाटिजे परी कर्मफळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञू न बंदिजे भूतबाधा. त्या परी जे बुद्धी आप झालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके. जेथ न संचरे पाप जे सूक्ष्म अतिनिष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजाते प्रकटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. पार्था बहुती परी हे अपेक्षिते विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना. आणि का सारिका बहुवसू
जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवे पाविजे. तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी जे परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उददी निरंतर तैसी ईश्वरा वाचून काही. जी आणिक लाणी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती ते तर निरंतर रमती अविवेकीये. म्हणून तया पार्था स्वर्ग संसारी आस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. येत हे वाचून काही आणिक सर्वथा सुखच नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. देखे कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधीते निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती. यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावूनी जाळीजे का मिष्टांनी संचर विजे काळकोट. दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणोनी उलंडिला. तैसा नासिता धर्मू निपजला हेतुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे. परी नेणती ते काय कीजे अप्राप्त देखे. जैसी रांधवणी रससोय निकी करून या मोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवाद रता मनी वसे. तिन्ही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत. म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. एर रजतमात्मक जेत निरूपिजे कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण एत झणे अंतःकरण रिगोदेसी. तू गुणत्रयाते अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब झणे. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसे प्रकटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी तेतुलेही काय चाली जती सांगे मज. का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित स्वीकारिती शाश्वत जे. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जे न सांडिजे त्वा पुले विहित कर्म. परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाच्या आचरावी हेतू विण. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथीचेनी अपरितोखे शोभावे ना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची किर आले. परी ठेली आई सगुण झाले ऐसेची मानी. देखे जे तुला आले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण. अगा संता संत कर्मी हे जे सरसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिते. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारजाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. तो बुद्धियोगू विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. परी तेचे कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्म शेष सहजे योगस्थिती. म्हणून बुद्धियोगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अभेरू फल हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले ही उभय बंदी सांडिले पाप पुण्य. ते कर्मी तरी वर्तती परी कर्मबंधा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुना तया. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. तू ऐसा तै होसी जै मोहाते यया सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन
उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाड होईल मन अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. इंद्रियांची या संगती, जो प्रसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मरूपी. समाधी सुखी केवळ, जई बुद्धी होईल निश्चळ, तई पावसी तू सकळ योग स्थिती. तेथ अर्जुन म्हणे, देवा हाचे अभिप्रायो आघवा मी पुसेन, आता सांगावा कृपानिधे. मग अच्युत म्हणे, सुखे जे किरीटी तुझ निके, ते पूस पा उन्मेखे मनाचे. जया बोला पार्थे म्हणितले, सांगा कृष्णा ते. काय म्हणिपे स्थितप्रज्ञा ते, ओळखो केवी आणि स्थिरबुद्धी म्हणजे, तो कैसिया चिन्नी जाणीचे. जो समाधी सुख भुंजे अखंडित, तो कवणे स्थिती असे, कैसे निरूपी विरसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणू, जो षडगुणाधिकरणू, तो काय तेथ नारायणू बोलतू असे. म्हणे अर्जुना परियेसी, हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. जीव सर्वदा नित्य तृप्तू, अंतःकरण भरितू, परी विषया माझी पतितू, जेणे संगे कीजे, तो कामू सर्वथा जाये. जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थित प्रज्ञू होय पुरुष जाणे. नाना दुःखी प्राप्ती, जया उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपई जाईना. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेणे कही परिपूर्ण होतो. ऐसा जो निरवधी, तो जाणपा स्थिरबुद्धी, तो मुनी उपाधी भेद रहित. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अविच्छिन्न समता, भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवणे काळी. गोमटे काही पावे, तरी संतोषे तेणे नाभिभवे. जो खटेनी न अंगवे विषादासी, ऐसा हर्ष शोक रहितू. जो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. देखे कूर्म जिया परी, उआईला अवेव पसरी, नातरी इच्छावशयावरी आपण पाची. तैसी इंद्रिया पैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. अर्जुना आणि काही एक सांगेन, ऐके कवतिक, जे विषयाते साधक त्यजिती नियमी. श्रोत्रादी इंद्रियावरती, परी रसने नियमू न करीती, ते सहस्रधा कवळीजती विषयी. जैसी वरी वरी पालवी खुडीजे, आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. तो उदकाचेनी बळे, अधिके आडवेनी अंगे फाके, तैसा मानसी विषो पोखे रसनाद्वारे. एरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमू नये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विण. मग अर्जुना स्वभावे ऐसा हाही नियमाते पावे, जै परम ब्रह्म अनुभवे होऊन जाईजे. तै शरीर भाव नासती, इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीती प्रकट होय. एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना, जे राहटताती जतना निरंतर. जया ते अभ्यासाची घरटी, यम नियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती. तेही किजती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते दिवसी भुलवी का. देखे विषय हे तैसे, पावती रुद्धीचेनी मिशे, मग आकळती स्पर्श इंद्रियांचेनी. तिये संधी मन जाये, मग अभ्यासी थोटावले ठाये. ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. म्हणून ऐके पार्था, याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया. तो चितू जाण योग निष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. तो आत्मबोध युक्तू होऊन असे सततू, जो माते हृदयातू विसंबेना. एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू घेतलिया, होय बहुसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी विषयांची शंका मनी दरी वसती देखा,
घातू करी अशेखा वेक जाता. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाई आपजे संगती. संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची. जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीचे आला. क्रोधी असे ठेविला समोह जाणे. समोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती. चंड वाते ज्योती आहत जैसी. का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी. तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी. मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृतिभ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी. तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना. मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोशके. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन. तरी ऐसणे हे पतन गिमसित पावे. म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनवून सांडावे. मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि काही एक जे नाशले रागद्वेख. तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्यू आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू. तरी संग दोषे काय लिंपतू तेथीचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न. जो काम क्रोध विहीन होनी असे. तया विश्वी आणिक काही एक आपण पे वाचूनी नाही. मग विषय कवण काय बाधिती तया. जरी उदकी उदक बुडिजे का अग्नी आगी पोळीजे. तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण होतो. ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू. तयाची प्रज्ञा चळू निभ्रांत मानी. देखे अखंडित प्रसन्नता आथि जेथ चित्ता. तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू. तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीच नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख काहींचे के आहे. तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी. तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा. आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चलत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना. तरी शांती केवी अर्जुना आपोय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख न रिगेची कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. देखे अग्नि माझी घापती तिये बीजे जरी विरुडती. तरी अशांता सुखप्राप्ती घडू शके. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियांचे दमननिके. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती. ते तरलेची न तरिती विषय सिंधू. जैसी नाव थडिये ठाकता वरी जरी वरपडी होय दुर्वाता. तरी चुकलाही माघवता अपाव पावे. तैसी प्राप्तेही पुरुखे इंद्रिये लाळिली जरी कौतुके. तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया. तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कूर्म जियापरी ओवाईला अवेव पसरी. ना तरी इच्छावसे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करती. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले. आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रितू जो. तोची तो निरुपादी अर्जुना तो स्थिरबुद्धी. तोची जाणे निरवधी मुनीश्वर. पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी. जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत. तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता. परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी. आणि न पवता न बाधी अधृती तयाते. सांगे सूर्याच्या घरी प्रकाशो काय वातीवेरी. का न लाविजे तरी अंधारी कोंडेल तो. देखे रिद्धी सिद्धी तया परी
आली गेली सेन करी, तो विगुंतलासे अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवणे बिल्लांचेनी. जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही, ते तर वृद्धिसिद्धी काही प्राकृता होती. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला, तोच स्थितप्रज्ञो भला ओळख तू. तो अहंकाराते जिणवनी, सकळ काम सांडोनी, विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम, पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगता अर्जुना प्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, ते तर अर्जुने मनी म्हणतले, आता आमुची याची काजा किरा आले उपपत्ती या. जे कर्मजाता आघवे एत निराकारिले देवे, तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा अच्युताची या बोला, चित्ती धनुर्धरू वाईला, आता प्रश्नो करील भला अशंकोनी. तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू, की विवेकामृत सागरू प्रांत येणू. जो आपण सर्वज्ञ नाथू, निरूपिता होईल अनंतू, ज्ञानदेव सांगेल मातू निवृत्तीदासू.